हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी नोटिफिकेशन असणार आहे हे कुठून आलेलं आहे, त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे डी फार्म स्टुडंट, बी फार्म स्टुडंट, एम फार्म स्टुडंट जे असणार आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये काय दिलेले हे पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, जे काही एज क्रायटेरिया असणार आहे एलिजिबिलिटीचा तो पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट काय असणार आहे, ऍप्लिकेशन एंड डेट काय असणार आहे, हे जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे या वॅकन्सी रिलेटेड, तर हे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, पहिल्यांदा इथे बघा, ही ऑफिशियल साईट आहे. कुठली आहे बघा, NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी. आता मार्केटमध्ये जे काही ड्रग सेल होतात त्याची रिटेल प्राइस असेल, नंतर डिस्ट्रीब्युटरची प्राइस असेल, हे जे प्राइस कंट्रोल करण्याचं काम जे करते इंडियामध्ये कोणती अथॉरिटी काम करते, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी. तर या अथॉरिटीमध्ये मित्रांनो त्यांना ती रेग्युलेशन करण्यासाठी फार्मसीची वॅकन्सी कंटिन्युअसली येत असते. तर ही वॅकन्सी आता आलेली आहे. तर यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहेत हे आपण नोटिफिकेशन डाउनलोड करून बघणार आहेत. हे ऑफिशियल साईट आहे. इथे खाली बघितलं तर इथे नोटिफिकेशन आलेलं आहे, ते PDF आपण डाउनलोड करणार आहेत. आता मित्रांनो इथे बघा, हे PDF डाउनलोड केलेलं आहे वॅकन्सीचं. इथे बघू शकता तुम्ही, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी. तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल फार्मसिस्टच्या किती पोस्ट आहेत ते आपण बघणार आहेत. तर याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितलं तर इथे बघा 6 वॅकन्सीज आहेत. नंतर इथे मित्रांनो कन्सल्टंट फार्मा 4 आणि 2, म्हणजे अशा जर बघितल्या तर टोटल फार्मसिस्टच्या इथे वॅकन्सी किती, 12 वॅकन्सीज असणार आहेत टोटल, राईट. NPPA मध्ये नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी मध्ये 12 फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो, पण इथे एक लक्षात घ्या, ह्या 12 वॅकन्सी जे आहेत ते डिवायडेड आहेत. आता इथे बघा, यंग प्रोफेशनल फार्मा, तर ह्याची पेमेंट बी बघू शकता 50,000 आहे, राईट. ह्याच्यामध्ये 6 वॅकन्सीज आहेत. ह्याची जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे तो बी फार्म लेवलला असणार आहे, राईट. आणि इथे बघू शकता तुम्ही सिनियर कन्सल्टंट फार्मा, म्हणजे जी सिनियरची वॅकन्सी, हिची पेमेंट केलं बघा तुम्ही, इथे 80,000 आहे, राईट. नंतर इथे 5 नंबरला कन्सल्टंट फार्मा जी आहे तिची पेमेंट 65,000, आणि तिथे किती वॅकन्सी आहेत, 4 वॅकन्सी आहेत. अशा मित्रांनो ह्या तिन्ही ज्या वॅकन्सी कॅल्क्युलेट केलं तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 12 आहेत. आणि ह्यांची इलिजिबिलिटी जी असणार आहे, सिनियर कन्सल्टंट फार्माची वेगळी असणार आहे 2 वॅकन्सीसाठी, राईट. त्याच्यानंतर कन्सल्टंट फार्मा 4 वॅकन्सीज आहेत, ह्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा असणार आहे, ते आपण डिस्कस करणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, हे 11 नंबरला यंग प्रोफेशनल फार्मा जे असणार आहे त्याच्या 6 वॅकन्सीज, तिची पेकेल पण कमी असणार आहे आणि त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण डिफरंट असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये बघणार आहेत, राईट. त्याच्यानंतर इथे बाकी अदर पण खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत, पण आपल्या फार्मा रिलेटेड वॅकन्सीज आपण डिस्कस करतो. तर इथे बघा मित्रांनो, इथे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बाकी फीस वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपण आधी इलिजिबिलिटी क्रायटेरिया एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघणार आहेत. तर हे नोटिफिकेशन बी तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे, त्यामध्ये तुम्ही डिटेल व्यवस्थित रीड करून पण बघू शकता. आता इथे बघा, सिनियर कन्सल्टंट फार्मा ह्या ज्या 2 वॅकन्सी आपण स्टार्टिंगला बघितल्या होत्या, तर त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे बघा, ए मास्टर डिग्री इन ए फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी नॅशनल ऑर फॉरेन. म्हणजे मित्रांनो, या सिनियर कन्सल्टंटसाठी तुम्हाला तुमचं M.Pharm कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, या वॅकन्सीसाठी ह्या 2 ज्या वॅकन्सी आहेत तर त्याच्यासाठी बी फार्म डी फार्म स्टुडंट जे आहेत तर ते इलिजिबल नसणार आहेत, राईट. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे एक्सपिरियन्सची पण आठ दिलेली आहे बघा, तुमचं M.Pharm झालेलं असेल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर 4 year ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन ए फील्ड ऑफ फार्मा रेग्युलेटरी अफेअर्स, फार्मा प्राइसिंग, फार्मा प्रोडक्शन, फार्मा डाटा अनालायझिंग, ड्रग डिलिव्हरी अँड रिसर्च इन फील्ड फार्मास्युटिकल
अँड रिलेटेड सब्जेक्ट. म्हणजे मित्रांनो तुमचं M.Pharm झालेलं असेल आणि तुम्ही 4 वर्षाचं तुमचं कोणत्याही फील्डमध्ये फार्मा फील्डमध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत. नंतर इथे खाली बघा, गुड नॉलेज ऑफ वर्किंग इन MS ऑफिस इन्क्लुडिंग एक्सेल अँड हॅव्हिंग गुड कम्युनिकेशन अनालिटिकल स्किल. आणि या 2 वॅकन्सीचं एज लिमिट काय असणार आहे, ते असणार आहे 40 इयर, 40 वर्ष एज असलं पाहिजे. राईट, अप्पर एज लिमिट 40 वर्ष. त्याच्यानंतर मित्रांनो जे सेकंड वॅकन्सी होत्या कन्सल्टंट फार्मा, तर त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघणार आहेत. तर इथे बघा कन्सल्टंट फार्मामध्ये मित्रांनो टोटल 4 वॅकन्सीज होत्या, सिनियरच्या 2, कन्सल्टंट फार्माच्या 4 वॅकन्सी. आता इथे बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे, बॅचलर्स डिग्री इन फार्मसी ऑफ फ्रॉम एनी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी नॅशनल फॉरेन कॅन्डिडेट हॅव्हिंग मास्टर डिग्री विल बी प्रेफरन्स. म्हणजे त्यांना प्रेफरन्स देण्यात येईल. पण मित्रांनो तुमचं जर बॅचलर B.Pharm झालेलं असेल तरी पण तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत. आणि नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स बघू शकता तुम्ही, 2 year ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन ए फील्ड ऑफ फार्मा रेग्युलेटरी अफेअर्स, फार्मा प्राइसिंग, फार्मा प्रोडक्शन, फार्मा डाटा अनालिसिस, ड्रग डिलिव्हरी अँड रिसर्च इन द फील्ड ऑफ फार्मास्युटिकल अँड रिलेटेड सब्जेक्ट. म्हणजे इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. तुमचं डिग्री किंवा M.Pharm झालेलं असेल तरी तुम्ही या 4 वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. आणि इथे बघा अप्पर एज लिमिट किती असणार आहे, 35 इयर. राईट, हे 2 वॅकन्सी झाल्या. त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड जे फार्मा प्रोफेशनलची होती त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे. आता याच्यामध्ये यंग प्रोफेशनल फार्मामध्ये 6 वॅकन्सीज आहेत, बरोबर. तर याचे इसेन्शियल क्वालिफिकेशन बघू, ए बॅचलर डिग्री इन ए फार्मसी फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी नॅशनल अँड फॉरेन. म्हणजे तुमचं B.Pharm झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत. नंतर बघा कॅन्डिडेट हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स इन ए फील्ड ऑफ फार्मास्युटिकल सेक्टर विल बी गिवन प्रेफरन्स. म्हणजे मित्रांनो इथे मॅन्डेटरी एक्सपिरियन्स नसणार आहे. म्हणजे तुम्ही B.Pharm डिग्री झालेली असेल कंप्लीट तुमची तर तुम्ही या पोस्टसाठी, या ज्या 6 पोस्ट आहेत त्याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत. तुमचं एक्सपिरियन्स जरी नसेल तरी तुम्ही इलिजिबल असणार आहेत मित्रांनो. जर तुमच्याजवळ एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स भेटेल. राईट, म्हणजे तुमचं B.Pharm झालेलं असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. नंतर इथे बघा गुड नॉलेज ऑफ वर्किंग MS ऑफिस इन्क्लुडिंग एक्सेल, गुड हॅव्हिंग कम्युनिकेशन स्किल अँड अनालिटिकल स्किल. म्हणजे तुम्ही B.Pharm कंप्लीट असेल तर या 6 वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ते चांगलंच आहे, नाहीतर तुम्ही असं पण नॉर्मली अप्लाय करू शकता. इथे एज लिमिट बघू शकता 32 इयर्स. याची सॅलरी पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता इथे बघा मोड ऑफ सिलेक्शन. द सिलेक्शन शॅल बी बेस्ड ऑन इंटरव्ह्यू, कॅम्प्युटर प्रोफेशनल टेस्ट हॅव्हिंग रिकग्नाइज एक्सपिरियन्स. म्हणजे तुमची एक्झाम पण होऊ शकते किंवा इंटरव्ह्यू वर पण तुमचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे. नंतर मित्रांनो एक्झामिनेशनचं वेटेज वगैरे याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ही इन्फॉर्मेशन नंतर रीड करून घ्या आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर त्याच्या रिलेटेड कमेंट करा. त्याच्यानंतर मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन आता कसं करायचं, महत्त्वाची गोष्ट. सर ही वॅकन्सी तर आहे तर ते ॲप्लिकेशन कसं करायचं, तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं ते फॉर्म पण इथे दिलेलं आहे. हे जे आता मी दाखवतोय हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, बरोबर. हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप करून तिथे सेंड करायचं. त्यानंतर मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यू असेल किंवा कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ते तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन समजणार आहे. आता इथे बघा हे नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईल. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तिथे व्यवस्थित रीड करून घ्या. तुमचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, ते जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ॲप्लिकेशन सोबत तुम्हाला द्यावे लागतील. राईट. तर मित्रांनो तुम्हाला हा वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
काही डाऊट असतील कमेंट करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.